दादांनी सांगितलं होतं मराठ्यांना आता आरक्षण भेटलंय, GR भेटलाय, पण आता असं कळते की तो GR फसवा आहे, सरकारनं कुठलंच काम केलं नाही आणि परत एकदा 30 तारखेला मराठ्यांना अल्टरवाली कराटे इथे येण्याचं आवाहन केलं आहे. काय सांगाल की GR फसवा होता की त्यावर काम झालं? जय जिजाऊ जय शिवराय समस्त आपल्या मराठा कुणबी बांधवांनो GR दादांनी जो घेतला तो GR फसवा GR नाही आहे, परंतु एकच आहे की GR नुसार जे सर्टिफिकेट मिळण्याची जी स्पीड आहे फार कमी आहे. आता आम्ही मराठा कुणबी नोंद सहाय्यक समितीच्या माध्यमातून परभणीच्या भागामध्ये जवळपास 200 ते 250 प्रमाणपत्र मी स्वतः काढून दिलेत आणि 9 गावाच्या नोंदी पण शोधून दिल्यात. फक्त एक आहे की विलंब लाभतोय, फार स्पीड कमी आहे आणि GR नुसार सर्टिफिकेट मिळत आहेत. परंतु दुसरा एक मुद्दा आहे, सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून कळायला पाहिजे की सरकार प्रमाणपत्र तर द्यायला पण व्हॅलिडिटीला आपल्या अडकवणार आहे. मग आम्ही कालच व्हॅलिडिटीला भेट दिली तर आणखी सरकारकडून GR नुसार निघालेल्या प्रमाणपत्राच्या व्हॅलिडिटी बाबत कोणताही मुद्दा नाही आहे. त्यांना सरकारनं कोणताही आदेश दिला नाही. म्हणून दादानं जो आज विजय घेतला आहे हातामध्ये, 30ला पण हा विषय व्हॅलिडिटी होणं गरजेचं आहे आणि प्रत्येक आम्ही परभणीपासून सुरुवात करणार आहेत निवेदनाची. हे निवेदन आम्ही ग्रुपला टाकू आणि परभणीमधून पहिली GR नुसार व्हॅलिडिटी काढून देण्याचं चॅलेंज आम्ही करतो आणि दादाच्या चरणी ती व्हॅलिडिटी आम्ही प्रथमतः अर्पण करणार आहे. आणि मोठ्या संख्येनं जेवढे हे बिळातले उंदीर येऊन मुद्दाम ओरडालेले आहेत, जेवढे ओरडतील तेवढ्या मोठ्या संख्येनं इथं 30 मेला आम्ही येणार. आम्ही तर परभणीचे 29ला स्वयंसेवक म्हणून येणार आहेत. दादा तर म्हणले होते 2 लाख, तर माझं तर म्हणणं आहे 2 लाखापेक्षा जास्त 4 लाख स्वयंसेवक निवडल्या जातील. आम्ही स्वइच्छेने काम करायला तयार आहे आणि सगळ्यांनी व्हॅलिडिटीवर लक्ष द्या, कारण व्हॅलिडिटी GR नुसार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.